अगदी भक्तिभावानं चालले पूजा. काय मागता नागोबाजवळ? मुलगा? वय सरकार, मुलगा असल्या बगर जवळीला शोभा नाही. चंद्राकाच्या पाठीवर आपणास मुलगाच होईल, पण नावासारखी गारोड्याला. पैसा आहे ना? पैका तुम्हाच नाही प्या. 4 पायलं जोंधळे घाला गरीबाला. 4 पायली? काय कमी केले देवानं? केली लागले तर नव बसरीला. नाक काय जोंधळे खातो काय लेका? दूध नाया त्या घातल्याची वहिनी साहेबांना. राम राम बालक. राम राम. काय जीवा, दूध आणलंस का काय नागोबाला? नागोबाला कशाला? पंचमी आहे, खेळता नागोबा आलाय वाड्यात. म्हटलं देवाला दूध आणलंस का काय? माझं देव धरम समजा धन्याच्या पायी आहे. गाय आली होती मळ्यात, कच्चं दूध आणलं या खरवासासाठी. असं होय? बोलावणं केलेली फुलं आलीच वस्त्रीला. चला. जिव्या, पोरं कशाला आणली सुराशी माकडाच्या आईसारखी? त्याला आता पाठीला तेल लाव. राम राम. राम राम. राम मालक. राम राम. काय रे, काय विचार केला तुम्ही सगळ्यांनी? तुमच्यासारखं आम्ही रोजगारी करून पोट भरावं? सणासुदीच्या असं काय बोलतात धनी? अरे सणासुदीचं आम्हाला अन्न गोड लागत नाही. हजारांच्या रकमा गुंततात तुमच्याकडं. यात पावते होते 9 वर्षाला. म्हणून काय मुद्दल सोडून देऊ तुम्हाला? सोडा कोण म्हणतंय? जरा दमाधिरानं घ्या की. पिढ्यानपिढ्याचा जिव्हाळा आहे. आम्हाला कुठे जायचं आहे का तुम्ही कुठे जाणार आहे गाव सोडून? तू त्याचीच वाट बघत बसलायस. शहाणपण आलंय तुम्हा कुळवाड्यांना. फिर्या, काका देशमुख म्हणतात मला, आहे तवर सुतासारखा नाहीतर भूतासारखा आहे मी. सदाच भूत होऊन लागलाय तुम्ही. फार बोलते जीभ. एकच आहे म्हणून बोलतीया. नागागत फाटून 2 जिभा झाल्या नाहीत माझ्या. गरज माझ्या बाच्या हातचा आहे. मरत्याच्या उशागती बसून तवा काय गोष्टी केल्या होत्या काकाचा? तुझा पोरगा माघारी दिल तवा घेईल. आणि बाची माती सावडल्याला हात धुतलं नाही तवर हात धुवून मागा लागला होय गरीबाच्या. गरीब अशी उंडारली मग काय करायचं? कागद मुदतीतून जात आहेत. होय, उद्या हेच वकिलाची कंदुरी करून नाचत येतील नालसाहेबासारखे. ज्याला जरा साखळी लावाल का काकासाहेब? खाल्ल्या अन्नाला जागतोय तो. तुझ्यासारखा देवळातल्या देवाला लाथ मारायला नाही उठला. देवळातला देव, देशमुखाचा वाडा म्हणजे कुळवड्याच्या आबरूची मसन वाट. याला घाल तोंडाला. पुन्हा मोर काय बोलतो या? बा मेला नाही तोवर धरलं धाडलं काकासाहेबानं. काय करेल बिचारा? त्याचा बाप मेला हा काही मासा गुन्हा नाही. माशी रक्कम मला परत पाहिजे. कुणासाठी मिळवून ठेवताय एवढं?
पोरगा बी नाही पोटाला. चुकलं सरकार. सध्या घराचा इस्कूट झालाय माझ्या. म्हातारा गेल्यापासून डोसकच थाऱ्यावर नाही माझी. वाईट बंगाळ सबूत गेला असेल त्याची मला माफी करा. तर तोडची भाकर काढू नका. पायाची धूळ आहे. गव्हाबरोबर किडे रगडू नका. एकाचं ते 10चं. जा सगळे मिळून माझं काय वाटोळ करणार असेल ते करा. चला निघा इथून. चला जवानजी अंघोळीला पाणी काढायला सांगा. आता तुझं बघ. संसारांचा खरा मला तुमच्या पायावर घातला. या कोळ्या रोपाची करव करा. मी नाचात वकील जायचा नाही, कोर्टात जायचा नाही. मोरा बाळा सुद्धा टाच खाली मारा मला. वेडा. अरे मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाहीत. रान नांगरणार म्हणून अंगण नांगरत का कुणी? तुझी मुलं माझ्या चंद्रासारखीच आहेत. ही पोरं मोठी होस्तोवर तुझं कर्ज मी तुला मागणार नाही. माझी जमीन कस आणि पोटभर खा. आबा तुझा वाटा पंचम नाचायला. बालकाच्या जीवावर पचमीच काय सारा जलंभर नाचा माझ्या पोरानं. जा. चांगली आहे का लुगड्याची? धन्याची देणगी चांगली असायची. नागोबाची पूजा करताय खरं, पण सांभाळा ह, नागिणी तुटून पडतील तुमच्यावर. ते का मग? जातीला जात वैरी. हौसा कशाला ग बोलीस तुझ्या संग? का लय वाईट हाणाला. लक्ष्मी सारखी बायको आहे घरात, पण ह्याच ध्यान. चंपा ठाव असेल तर बोलावं. गाव म्हणतो म्हणून आपण म्हणू नये. लेकी सारखी माय आहे त्यांची माझ्या.
खायचं आणि दावायचं दात वेगळं असत्यात असल्यांचं. असू दे, तुला नाही नाव लागलं. हं, मला लागतात. पिरा धायगुड्याची लेख आहे मी. दात दिसलं तर घशात पमून पोटातनच बाहेर काढीन त्याच्या. डोळं बघितलं नाहीस त्याचं. दुधाण्यामधल्या बोक्यागत टक लावून बघत होता मेला. बघू दे, माझं मी बघीन. येऊ का नका मी तुमच्या संग खेळाया? रागवू नको. चल बाई. अरे पडलास तर पुन्हा तयारी कर. पहिल्यांदा याची मारामारी करायची नसते. सखाराम छान खेळला. हा घे तुला रुपया बक्षीस. हरी खोब्याला जोरात तयारी कर. साऱ्या जिल्ह्यात वाढ पैलवान झाला पाहिजे. जर तुम्ही आता सखाराम जाणार आहेस तू आता? मळ्यात गेलास म्हणजे जीवाला सांग. वहिनी साहेब माहेरी गेलाय. संध्याकाळचा स्वयंपाक करायला हौशाला पाठवून दे. जरूर सांग. झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा. झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा. सांगदा आईला तू सांगदा भाईला सांगदा भाईला. सांगदा बहिणीला तू सांगदा बहिणीला सांगदा बहिणीला. गुणाची मी गुणवंती आवडते भरतारा. गुणाची मी गुणवंती आवडते भरतारा. झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा. झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा. चांदीच्या तोड्यात मैचंदेरी साड्यात चौथी वाड्यात मी हिंडाले माड्यात. आनंदी गनंदा माझा मायाळू सासरा. आनंदी गनंदा माझा मायाळू सासरा. झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा. झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा. हंसेला वागते मी सेवेला जागते सेवेला जागते. गोडीला बांधते मी सुखनारे भोगते सुखनारे भोगते. झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा. झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा. राहून दे आता. तुझीच दुबाळ आलाय. धन्याचा मळा आहे कारभारनी. साखरीच्या गाड्यावानी रोजगारासाठी काम करायचं आहे का? काम थांबलं म्हणजे हात थांबायचं. काय रे? काय रे? अंदाज म्हणजे समजल. खरे खूप आणलंस रे. कृपा बघी गेली सकाळी. असं तिने त्याच्या सूर्याला जुंगीत लावलं. होय. भलो पहिलवान. काका साहेबांनी रुपया दिला. तुझं नशीब उगाडलं काका. आई वनिता माहेरी गेली होती. अक्काला स्वयंपाकाला बोलवलंय मालकानी. म्हणलं नाही कोणीतरी जावा म्हणून. कोणीतरी नव अक्कालाच बोलवलंय. होय. हौसा 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 होय.
पळाशीत काका साहेबाचं जेवण रांधून ये बाई. वाऱ्यात वहिनी साहेब नाही ती आज. तिला कशाला बाहेर टाकत तिने सांगचं काय घ्याय नाती धुती पूर देवळात देखील धाडत नाही ती एकली. देवळात कुठं घरीच जायचं ना आपल्या. अहो पण शहाणपणा सांगू नकस तू. दापोरी पळाशीत मालच वाट बघत असत्याल. जा. एक डाव तुला मी पाहिली, एक डाव तुला मी पाहिली, उभी गमाडित उभी गमाडित. पुनवचा चांदा गुंड गोळा दडला झाडित दडला झाडित. एक डाव तुला मी पाहिली, उभी गमाडित उभी गमाडित उभी गमाडित. रंगू तुझी सुरत गोरडी ग, जरा फिरती नजर चोरडी ग. बांधा अटक करा पातळ कटी, बांधा अटक करा पातळ कटी. हसण्याची घातली भर रूपाच्या गोडीत, हसण्याची घातली भर रूपाच्या गोडीत. पुनवचा चांद गुंड गोळा दडला झाडीत दडला झाडीत. एक डाव तुला मी पाहिली, उभी गमाडित उभी गमाडित उभी गमाडित. रंगू माझी झाली ग अबदा झाली ग अबदा. काय सुचाना कामन धंदा कामन धंदा. तुझ्या रूपाच्या लागलो नादा, तुझ्या रूपाच्या लागलो नादा. राती जाती तुझ्या विरतीचा पदर जोडित, राती जाती तुझ्या विरतीचा पदर जोडित. पुनवचा चांद गुंड गोळा दडला झाडीत दडला झाडीत. एक डाव तुला मी पाहिली, उभी गमाडित उभी गमाडित उभी गमाडित. रंगू तुला येऊ दे दया येऊ दे दया. मन एक बार जीवाचा राया जीवाचा राया. तुझ्यावर जडली का माया, तुझ्यावर जडली का माया. फिरू नको अशी का सपनात डोळ मोडित, फिरू नको अशी का सपनात डोळ मोडित. पुनवचा चांद गुंड गोळा दडला झाडीत दडला झाडीत. एक डाव तुला मी पाहिली, उभी गमाडित उभी गमाडित उभी गमाडित. बाळ्या रंगात दिसतंय काम. हा अरे पण काम टाकून कुठे निघालात? काकासाहेबांनी सांगितलंय हौसाला बोलवून आणून. दिवा लागणीच्या वक्ताला रानातली लक्ष्मी आली या घरात. वय आणि घरातली पिढा कुठे निघाली होती? उकेटा फुकया नाही बा, तुला बलवायला झाडलं तर धन्यानी. का? स्वयंपाक तुमच्याकडेच आहे म्हणून सांजा. पूर्णात गुळ घाला नगच की. ते बरं हातचा गोडवा येईल की त्यात. गोडाची न गुळाची चव तुला काय र? आता पण थांब की वाईट. बोल की जरा.
काकासाहेबाच्या कानी जाऊ दे का? जाई ना बापड. पिंगळा पिंगळीची कळवाडा ऐकायला गोड आणि बाकी तुला शुभ असती या. म्हणणं काय तुझं? मांडवा खाल्लं जावं म्हणतोय औंदा. वय गुराळात चाकरी कर की. गुराळाचा मांडो नव मग लग्नाचा ग. बर, माझ्या लग्नात तांदूळ वाटायचं काम देईन तुझ्याकडे. पाड्या हौशा आली का रे? वय आत्ताच आली. हौशा का वरच या जरा. जी. काय काका साहेब? पायात पैंजण घातलीस काय हुशा? नाही बा. का? जिन्यावरली पावलं मोठी गोड ऐकू आली तुझी. लहानपणी घालत होते ना, ते आलं असेल ध्यानात. वर का बोलवलं? आधीच वपूट झालाय. खाली जाऊन येतो तरी करते की. करशील ग? हे बघ एवढा दिवा तरी लाव. जी. काय काका साहेब? जेवू घालणार आहेस तू आम्हाला आज? जायच्या वागताना कवळी काकडी तोडलीस? अरे पश्चिमेच्या दिवशी काकडी पडवा तोडतात का तरी? मग परड्यात ये लावलाय कशाला? अरे हो वाटते तेव्हा खाल्ली. आता उफराट्याला काय बोलायचं? वहिनी साहेब असत्या घरात तर बोराट्यावरच वाढला असता तुला. जा जा जा. काय झालं गाई? काय नाही रे बाळा, भाकरी जळली र. काय वाढून आणलं ग काका? वाढून आणलंय माझं कपाळ. या बाया काय झालं भावसा? अगं असं काय सणासुदीचं बाया मुगी नगर बाळाने काय खोडी केली नाही. कसा काय बोललं वाटतं माझ्या लेकराला मुगी नगर. अगं बाया असं भरल्या घरात रडू नाही. मुगी सांग काय झालं मला. आलं वाटतं बाया रानात. नको नको रोड नको माझी चिमणी नाही माझ्या बाळाला नाही. काय पहिलवान? आबा, अक्का रडतच माघारी आली. होय का? आणि काय झालं डोळं गाळाया? अहो पोराची जात हाय कवळं म्हणा असतं. काय बोललं जणू काकाचा. मग बोललं तर बोललं, या नाही बोलत. त्यांची भाकर खातो आपण. त्यांचं बोलणं कुठं मनाला लावून घेतात वय. जेव घातलंच ना त्यांना. घातलं असं नाही तर तुम्ही जे काय विचारतायसा तिला. जाणतं माणूस देखील दुखावतं या येडं वंगाळ बोललं तर. उगाच माझ्या हरणातून. अगं पर काकाचा परक आहे ती का? अहो कोण म्हणतं या उभी हौसा नगर रडू. आज रागावलं तू उद्या पोटाची धरत्याल. अवघड वाटून घेऊ नको. सुभर भाकरी झाली या माझी. मारी मुस्करात आता पुन्हा रणशील लई थ्यार झाल्या तुझं. पोळीत नात्याचं सोडून कामाला धाडली ते मानवलं नाही भाई तुला. लहान आहेस वय आता हुदड्या खालाय. हात मुकाट्यान खा दिला. ती जेवण माझ्या संग. तुम्ही घ्या जेवण. पुन्हा रातचं बी मळ्यात काम असेल धान्याच्या इथं. मग कराया ना ग. ज्याची भाकरी खावी त्याची चाकरी करावी. होय करावी की. पर येळाच्या येळी भाकरी तर खावी. माय लेखी दुस्वास करता खरं काका थांबाचा.
तर असा धनी 6 जन्माच्या पुण्यानं लावायचा नाही. खरं सांगते तुम्ही आबा त्याला देव म्हणतात. दिवाला आहे म्हणून मी पलंगाजवळ गेले. त्यानं दाराला कडी घातली. मी घाबरले. तर यानं आई ग पवाराचे 60 घाटे भरले मी. त्याला घातलं चुलीत. पोटाने बोलू नको माझ्या पाडता. रांच्या वाऱ्याला कान असतात. तुझ्या भाला कळलं तर तू तुझी बी त्याची बी खांडून काढतेस. सारं घर पेटल माझ्या पाडता. उगी नको रडू नको रडू. त्या मेल्याची माझ्या जोरकुळीची चामडी सोडली पाहिजे ग. जीवबा खिंडी मोरल्या मळ्यात चला बाई. रामू पवाराचा म्हातारा गेला ना मग गाठी तापानं. गाठी तापानं साता झाली या काय की बा. वय तरी काय येताच ना. आलो असतो का आणि या बी हो. पर मालकाच्या मळ्यात गडी सांगितल्या ती भांगला या. म्यात आता असल्या बघार नाही जमायचं ते. बर तर जातो मी. जावा सदा ना कदा मालकाचा माळा. भावकीपेक्षा देशमुख जवळचा झालाय तुम्हाला. उठा. अगो बाया अंग कशा नाव गरम लागतोय तुमचं. पाठाच्या कणकण आहेच व्हायची. राहून दे आता मळ्यात गे जायचं. गावात वारं बिघडलंय ना. मग मला काय गाठीचा नका असं वंगाळवाणी बोलू. चला बघू. असं कसं चालल. धन्याचं काम. थोड उठला त्या तुमच्या धन्याला. खबरदार पुन्हा असं बोलशील तर त्यांच्या अन्नावर जगून त्यांचं वाईट चिंतीस. त्यांची चाकरी ती आपली भाकरी. हौसाला धाड वाड्याकडे स्वयंपाकाला. ते नाही जाणार आज. मग तू जा. उपाशी ठेवता का काय माणसाला. जाईन मी. शारदा आज तू बरी. हौसा पक्ष मीच चांगला स्वयंपाक करेन. ते झालं ग. पण हौसा रुसली वाटतं आमच्यावर. काल रात्री थोडा वेळ थांब म्हटलं तर थांबली नाही पोर. दिवलग्न झाल्यावर घटकाना तर घरी आली. पोरी फार शहाण्या व्हायला लागल्या दिवसेंदिवस. होय जीवा गेला का मळ्याकडं. गेलत. अंगात जाळ मावत नव्हता तरी धनाची चाकरी म्हणजे देवाची चाकरी वाटली असते. म्हणूनच सुखानं जेवतोय 2 वेळेला. होय सुख देणारा मालक खायचा आपण. जुबा काय झालं. जुबा जुबा काय नाही. एकाची झेट लागत झालं या. नका नका नका. हात नका धरू. काका दुखतोय. काका दुखतोय. अंगात जाळ बी आहे की ना. जाळ कालच्या नाही. ताकद काय काक मांजरी उमटल्या काय की. गोळा उठला या. आई काका साहेबांनी बोलवा. ते दागदार आणतील. आम्ही नेलो सारी मायाची माणसं. आता तयार करणार आहे.
साबास पळत जाऊन फिरा तात्याला घेऊन ये म्हणा बाबा पेटात पडल्यात पाण्यावर जीवाच्या झोपडी पुढे गर्दी कसली रे चल बघू काय झालं रे सखाराम आम्हाला गाठीचा आलाय वरणीचा घरी जाऊन ह्याला पाठवून दे लवकर जिव्या मेला पोरा बाळाने आटाव काढावा अशी ताळ टाकणार आहे आपट्याच्या वगळीला जीवा जीवा हे घे औषध बायका मातल्यात एवढं झालं होतं तर इतके दिवस मला कळायला काय धाड झाली होती. जीवा तुझा परमेश्वर आला काकाचा आला अरे मला मालकाचा पाय धरू दे झालो सकाळ हिला तुमच्या पायावर घातलाय जीवा काका साहेब हौसा सकाळ बैल गेला म्हणून कोणी शेतकी सोडून देतो का सारजाबाई सखा आहे तोच जीवा आहे असं मानायचं मुलगा चांगला आहे पांग फेडील तुझे तुम्ही वाड्यात का येऊन राहत नाही सखा मोठा होईपर्यंत वहिनी साहेब लेकीच एवढं लगीन झाले की सुटली बघा मी सकाळ काय पायाचा पारवा मोल मंजुरी करून शान जगल पण लेकीच्या जातीचं अवघड बघा मी सांगते ह्यांना हौशाला स्थळ बघायला नग नग माझी माऊली आबाळातल्या देवागत दुरूनच सावल्या असू द्या बघ पुन्हा डोळे भरले शपथ आहे माझी डोळे भरायचे नाही येते हा मी येते. हौसा हौसा वहिनी सावसनी कुकू लाव ग हौसा कुठे गेली काय की चंद्रा का तेवढं करायला घेता का बाबा येते हा मी काही काळजी करू नकोस कैदासनी देवाला कुकू पुसलं माझं तू डोक्यात पुरड घातलीस बा मला त्याच्या पाठीमागं चोका मिळली नाही पड दिसी आणि जाऊन सांगतेस होय दुनियाला घरात पापाचा पाळणा हल्ला आहे म्हणून आई मांजरानं कोंबडी घायल केली म्हणून कोंबडीचाच गळा चिरतीस नाही माझ्या पाडसा यो वारसो सोना मला हा मुक्याला देव फासावं देतोय आई आई मला पुस्तकाला पैसा दे तू नाही दिलं तर मी काकासाहेबाजवळ मागणार तोंड पुढे काकासाहेबाचं नाव काढशील तर काकासाहेब कोण रे तुझा आजा का पंजारा हा खबरदार त्याच्या वाड्याकडे कशी तर तंगडं मोडून टाकील बासारखं चालतं की त्या रामोशीच्या नावाचं जप करता या काकासाहेब पुरं झाली आपल्याला शाळा मस्तर वाट्यातली कुत्री तिकडे मेळ्याच्या मुर्जाला शिवायची नाही जळा पेटला तुझा काकासाहेब कुठे निघाली ग कुठे नाही आलेच मी देवाची दारी उभा क्षण भरी
तिने मुक्तिचारी साधी गेल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जय भैरवनाथ. जगू की मरू विचारायला आले मी. जग की. तुला एवढ्या तरण्यात आठ्या वयात अन पोटात पाप आहे ते. असं का? ही नवीन बातमी आहे. अवकाश असेल ना ते अजून जन्माला यायला? म्हणजे येऊ द्या का ते जन्माला. ईश्वरी नैमाने असेल की. सांभाळा तुम्ही. तुझं सारं घर सांभाळलं आतापर्यंत, त्यात आणखी एका जीवाची भर. तुमचंच आहे ते. कुणाचं का असेना जगवल्याशी कारण. ऑर्डून सांगन मी दुनियेला तुमचं आहे म्हणून. हिम्मत असेल तर मुखाट्यानं लगीन करा माझ्या संग. फुल का काय? अगं एक लग्न झालंय माझं, मुलगी आहे, 50ची झुळूक लागली, आता दुसरी बाईल कशाला? मग कसं सांभाळणार तुम्ही मला? देशमुखाच्या घरात पटीक ठेवण्याची परंपरा आहेच की. तोंड फुटलं तुझं. माझ्या घराला चूट लावली तशी तुझ्या घराला बी लागल. असल्या जगण्यापेक्षा 10 डाव मरण बरं. मग मर बापू, तुझ्या मर्जीचा सवाल आहे. हौसानं जीव दिला. हौसा. हौसा. आई 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 ग. आई आई ग. आई आई ग. आई आजपासून मीच तुझी आई पाह. रडू नको. पानवली माझी गाय, दुधानं भरी लोटा, माझा पैलवान छोटा, सखा राम. हरी गदगा बोथाटी, लेजी मखळाळले, फड जिंकुनी आले बाळ माझे. बाळ सखाराम. सखाराम. सखा उठ बरं. आता सूर्य उगवला. उठ. मळ्यावर जायचं ना तुला? हो. कुठे आता? सूर्य उगवला. अरे सूर्य नव्हे, सूर्य. सूर्य सूर्य
बघ शेंड्यावर चल हे घे दूध. हे बघ मी हसत जातो माझ्याकडं. काका साहेबांनी सांगू नका. खाकी तू खाकी आधी. पुरुषांनी आधी खायचं असतं. बरं बाबा. सांगत नाही आपण नेहमी अशी अंगात पंगत करूया. आमची शाळा आठवड्यात नाही दिवशी तरी बंद असतेच की. दर रविवारी येईन मी तुझी न्यारी घेऊन. मिळणार म्हणा आम्हाला. हो एका सुरात घुंगरू बोले, एका सुरात घुंगरू बोले, घुंगरू बोले. जोडी बैलांची डौलात चाले, जोडी बैलांची डौलात चाले, रे सजना चाले. एका सुरात घुंगरू बोले, एका सुरात घुंगरू बोले, घुंगरू बोले. जोडी बैलांची डौलात चाले, रे सजना. पाणी मोत्यांच्या झोका परी, पाणी मोत्यांच्या झोका परी, झोका परी. पाटा पाटात झुळू झुळू करी, पाटा पाटात झुळू झुळू करी, झुळू झुळू करी. ओल्या माठात मोतिया डोले रे, ओल्या माठात मोतिया डोले रे. जोडी बैलांची डौलात चाले, ओ जोडी बैलांची डौलात चाले, ते सजना चाले. एक सुरात घुंगरू बोले, एक सुरात घुंगरू बोले, घुंग बोले. जोडी बैलांची डौलात चाले, ते सजना चाले. पागरायाचा आला भरा, पागरायाचा आला भरा, पागरायाचा आला भरा. जाई जुई फुले मोगरा, जाई जुई फुले मोगरा. सोन शेवंती नाना गले रे, सोन शेवंती नाना गले रे. जोडी बैलांची डौलात चाले, ओ जोडी बैलांची डौलात चाले, सजना चाले. एक सुरात घुंगरू बोले, एक सुरात घुंगरू बोले, घुंगरू बोले. जोडी बैलांची डौलात चाले, ते सजना चाले. जोडी बैलांची डौलात चाले, ते सजना चाले. एक सुरात घुंगरू बोले, एक सुरात घुंगरू बोले, घुंगरू बोले, घुंगरू बोले. जोडी बैलांची डौलात चाले, जोडी बैलांची डौलात चाले, ते सजना चाले. एक सुरात घुंगरू बोले. काय उपटतोस का? कॅस पिकलाय मालक. कॅस अरे दगदगीनं. ते बी खरंच.
धनीपणा आहे पदरी. 10 जणांचा संसार चालवताना जवानीत म्हातारपण येतोय की माणसाला. हर भक्ती वस्त्रात टाकतोय हात. वाघलीने जन्माची खून करून ठेवली. 10 वर्ष उलाटली तरी बी वन राहिलाय. अरे आमचं शिकारीचं वेळ अंगाच्या चिंधड्याच व्हायच्या त्या दिवशी, पण आमचा शेर खायचा प्यायचा म्हणून नुसत्याच जखमेवर निभावलं. एवढं धिप्पाड जनावर होतं बैलासारखं. आमच्या हातात नुसता भाला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. देवाच्याच मनी आलं आम्ही जगावं आणि गरीबासनी जगवावं. पुण्याईचं फळ असते आम्हाला. अरे आम्ही कोण पुण्याई करणार, तो 1000 हातानं देणारा आहे. पण दोन्ही हातांनी वाटण्याची पुण्याई आपलीच आहे की. आता ह्यो सकारामच होईना. पुढच्या पोरागत सांभाळून पैलवान केला की त्याला खाया घालून. अहो कोण कुणासाठी करत या. औंधा काय त्याचं लगीन करता या जणू. सकारामच होय होय केलंच पाहिजे. औंधा पोळ्या द्या मालक गावाला सकारामाच्या लग्नाच्या. बघूया की यंदा. होय तुला नाही करू करू. सखाराम पाणी काढ रे. सखारामाचा पच्च्या कुठं आहे वाड्यात? गेला असेल तालमीकडं. पाणी तिकून काढलं नाही त्यानं. बोलावं कुणी. पद्या तू पाणी काढ. कर डोसक. काय हे राहिलेले क्या? सख्याच्या लग्नाच्या पोळ्या खात तू आणि बाळ्या बसू दे जलमभर टाळ्या वाजवीत. बाळ्या उठ, माझे केस कापायचे. पाणी आण गुमान सख्या आधी. मुकाट्यांना उठतोस का कसं? नाही उठत. काय करशील र? काय करशील? पैलवानीच्या पेंडीचं ओझं नाही आणि उगीच बस. पैलवानीची आई जावलीस खरं. बायको आली म्हणजे मनाच्या साखळ्यासकट बसल टाकपुऱ्यावर. लग्न होईल तेव्हा बघू. झालं 1 महिना झालाय. म्हणजे आता हेच मालक बोललो. वैशाखा सकाळचं 4 करायचं. खरं खोट कशा बाई. बाळ्या पद्या चंद्राका समजी होतो की ऐकाया. बाळ्या पुरं तुझं. मी 4 घागरी आणतो तोपर्यंत. आता कसा खोलाला कसा खोलाला. तर नाही अजून टरबूज झालं नाही. लाव साबू. वृंदावनी कोणी बाई तुळस लाविले. वृंदावनी कोणी बाई तुळस लाविले. वारियाच्या झुळुकीनं हळूच डोलले. वृंदावनी तुळशी तळी वास करे गोकुळचा कृष्ण घरे. तुळशी तळी वास करे गोकुळचा कृष्ण घरे. गोविंदाच्या प्रीतीचे डुलत सावले. वृंदावनी कोणी बाई तुळस लाविले. वृंदावनी पुन्हा कोवळी सोनेरी. पुन्हा कोवळी सोनेरी. तुळशीच्या रोपावरी. पुन्हा कोवळी सोनेरी. तुळशीच्या रोपावरी. माझ्या मनी कुणी आलं चोर पाऊली. वृंदावनी कुणी बाई तुळस लाविले. वृंदावनी तुळशीचा रोप डुला
फुलाच्या झुळकीनं हळूच डोलले वृंदावन. खुल्लाय घराचे राज. रोजचाच असते. तरी पण आजचा रंग काही वेगळाच आहे. हे कसं? पोळ्या मिळणार आहेत म्हणे कुणाला? गावाला. कशाच्या? लग्नाच्या रे. ते तुमच्यावरच अवलंबून आहे. बघा बाई ते रे कसं. तुम्ही मालक लोक कराल तेव्हा व्हायचं ना. नोकरासारखं वागवलंय का कधी तुला? छे छे, ही नव्हे का घागरगडची सुभेदारी दिली? आणती घागर. शपथ आहे माझी, पुन्हा पाणी आणशील तर. आणि काकासाहेब? मी बघेन ते. उद्या पाडवा आहे, पाडव्यापासून ही सुभेदारी बाळ्याच्या खांद्यावर. आणि माझ्या खांद्यावर का? मोठीची शिवाळ. अरे बाळ्या, काठी दूध बसलायस तू आणि पाण्याला कोण गेले रे? सख्या काय? सख्या जातोय. गुरं जागी झाल्यात पण ह्यो भरतोय गुरागत. सख्या, सख्या उठ. सख्या, वर्षाच्या दिवशी झोपलायस काय कुंभकर्णा? पाण्याला जा. सण आहे, गुरांना नाऊ घालतील लोक, सगळा डोह गढूळ होईल. पाणी आण जा. पाणी? मी? होय तू. मग तुला काय पाडव्याच्या गाठ्या खायला जागा गेला? काल बायकांनी पाणी भरलं. हातपाय उरावर आलीत नाही तुमचं आयतं खाऊन. जा पाण्याला. आणि येताना त्या पिरा धायगुडीला हरळी दे. लेकीला 4 पोरं झाली तरी कर्ज फेडतोय हा. आज त्याचा निकाल लावलाच पाहिजे. जी. कोण आहे तो? म्या आहे पिरा धायगुडे. लिंब काढतोय पाडव्याचा. बरा भेटलास पिरा तात्या. मालकाने तुला वाड्याकडे बोलावले. सणासुरीचा राम परत कशाला सांगावा सांगितला की हो? सांग म्हटलं सांगितलं. भाकरीचा चाकर आहे मी. तेच नडतंय. आज नाही पटायचं पोरात तुला ते. अरे काय झालं? काहीतरी चावलं चावलं. हे खाऊन बघ बघू. कडू वाटते का? नाही बा नाही. तर कार्तिक स्वामी तुझ्या ओळखकडे. काका साहेब तुमच्या सखारामाला साप चावलाय. कुठे आहे का? कार्तिक स्वामीच्या देवळाकडे नेलाय त्याला. काका त्याला ना साप चावलाय सखारामाला. जा ना. तुम्ही काय मांत्रिक आहे? नेला स्वामीच्या देवळात भारलेला लिंब आहे तिथं. कुत्रे, तू कुठे चाललीस चंद्रा? कार्तिक स्वामीच्या देवळात बायकांनी जायचं नसतं. 7 जन्म विधवा पण येतं. काका मागं फिर चंद्रा. तेवढा जात नाही मी. बाहेरूनच चौकशी करते. हे काय? चहा नाही झाला अजून? नाही का? पान लागले सखारामाला. मग त्याची झीट तुम्हाला आलीच काय? भरल्या घरात जनावर जरी आजारी झालं तरी अन्न घेत नाही कुणी. सख्यात चाकर आहे. चाकराची जात जनावरापेक्षाही हलकी. आधी चूल पेटवा. आई आला का सखा? काय नाही, ओझरचा दात लागलाय. अक्षाचा आहे बाळ माझा. चला आणि स्वस्थ पड. काय स्वस्थ पड? स्वस्थ पडायला इनामदाराचाच लागून गेला की नाही? सख्या, आज मुहूर्तावर प्रवरानात घाल. एवढी काय घाई पण? तुम्ही बोलू नका. चाकर चाकरीसाठी ठेवलेले असतात. पण चाकरालाही जीव असतो. माहित आहे मला. जीव जगवण्यासाठीच राबावं लागतं चाकराने. काका जीवाला बरं नाही त्याच्या. तोही आपल्यासारखाच माणूस आहे. कुठल्या तरी बुकात वाचले ज्ञान सांगू नकोस मला. सख्या, जा त्या पिराला घेऊन ये. काका शपथ आहे माझी, आजच्या दिवस सखारामाला तुम्ही काम सांगू नका. सख्या, उद्या चांदणी उगवल्यापासून कुळव सुरू झाला पाहिजे मळ्यात. तुम्ही चहा देणार आहात की नाही आज? पाठवते. बाळा जाते कार्तिक स्वामींचं देऊळ तेवढं सारवून घे. होयजी. चल सखा.
बाळ्या ए बाळ्या सखा कुठं आहे रे हसतोस काय तालमीकडे गेला काय तालमीकडे जातोय काल मालकानं तापल्या बरोबर आज जाम झालाय गडी जागा झाल्या बरोबर गाडी घेऊन पळाला माझ्याकडे किती वेळ झाला गेलाय आता हे खरं हा परत ते सांगू नका नाहीतर तावते आल असा रे का गुपचूप आला चोरासारखा बैल जोडून बैल जोडली ते चुकलं मी झुपून घ्यायला पाहिजे होतं असं का बोलतोस काय फरक आहे जनावरात आमच्यात त्यांना वाचा नाही आम्हाला असून बोलायची बनते बाबा बोलले म्हणून एवढा रागवला हं? ते तर तुला वडिलांच्या ठिकाणी आहे काल कळली त्यांची वडील ती त्यांचा राग माझ्यावर होता वड्याचं तेल वांग्यावर गेलं तू काय केलं होतं त्यांचं ते नको म्हणत असता कार्तिक स्वामीच्या देवळात गेले मी का गेली माझ्या सखासाठी नको नको एवढी मायापुरुष माझ्यावर रागावलास तुझ्यावर कधी रागवलो मी मग आईवर नाही रे देवा डोळ्याच्या पाण्याने पाय धुतले तरी उपकार फिटणार नाहीत त्या माऊलीचे मग आम्हा दोघींसाठी काकांच्यावर रागू नको त्यांचा स्वभाव तापट आहे तितकाच प्रेमळ आहे त्यांच्यावर रागावून कुठं राहू अशी बेमानी कधी व्हायची नाही आबा सांगून गेलाय मरताना की मालकाचे पाय ते विठ्ठलाचे पाय मग नाही ना आता रागवणार नाही शपथ शपथ नाही रागवणार मारलं तरी नाही रागवणार किती चांगला आहेस रे तू भाकरी चांगल्याच्या घरची खातोय थांब जाते मी. जा आणि धन्याना सांग पिऱ्या मळ्याकडे गेलाय त्याला दिवस मावळस्तोवर पाठवून देतो हं? चल दिवाणजी भिकू रामा पाटोळ्याचा कागद मृत्यू बाहेर गेला ना मग कोर्टात दाखल का नाही केला आपल्याला विचारणारच होतो या आलात दिवाणजी जोडा वाळून टाका त्याच्यावर मी बी काय अनवानी आलो नाही देशमुख झालास का काय गावचा तुझी तुला लखला बसू दे की देशमुखी का चिमटा लावलास का त्याचा मुदलाच्या तिट्टीनं याच घेऊन वर भंगाळ बोलतोयस मालका नाही किती बोलतोस काय भीतोय काय हं, काय करणार आहे तुझा मालक माझं जातीवर गेलास जात हलकी नाही माझी 96 कोळीतला मराठा आहे मी तक्वा करू नकोस माझे पैसे मोजा केला एक छदाम देणार नाही भूत आलं का पुढं तुझ्या अंगात दरवर्षी पायाची बसून रडलास आणि याच बळकावून नवा कागद करून घेतलास तो कागद फाड मुकाट्यानं नाहीतर काय अस्सल मराठ्याचं मनगट काय आहे ते धावतो तुला प्रिया खाली उतर खातेऱ्यातल्या कुत्र्या बायकोच्या पुण्यानं आजवर जित्ता राहिलास आता नाही सोडत तुला प्रिया पाळामुळं खणून काढीन तुझी पाळमुळं खणतोय तुलाच खणतो की मुळात ना पहिली साहेब हा चंद्रा का पंढरीची शपथ व्हायची आडवे येऊ नका समाधान कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ झाला तुझ्या बाळा जेना औषध पाणी केलं त्याच्या अंगावर हात टाकला काल साप सोन मरत होता नाव वाचवला त्याचा चांगला उपकार केला माणूस मारला साप जगवला भाकरीचा चाकर म्हणजे काही गव्हाणीतला कुत्रा नव तुझी 4 एकर जमीन दाबली आहे ना जन्मभर राबवतोय तुला
राखतोयस तवर खाशी. आज हिच्या पायात मला मारलं, तर तुला बी ह्याच्यात एक दिवस असंच मरावं लागेल. तेव्हा पेरा तात्या वाचून कोणी सोडवायला येणार नाही तुला. हा हा, वा वा. काय रे, किमती तंबाखू हाय, वायरती का दवडा. मी तोंड लावलं या. असं भाड्या, का बोलावलंस मला? आला बघा येऊ. सिगारेट संपल्यात माझ्या. तासगाव जाऊन सिगारेट घेऊन. होणार नाही ते. का? दुपारी कुस्ती आहे माझी. कुस्त्या करायला ठेवला काय तुला इथं? ठेवणारे विचारतील. बघितलं सा, असं हाय ते. तुम्ही चला अशी पाहुणं दुपारी कुस्त्याला. मालक पंच आहे ती फडात. येतासा का? कशाला? आपलं बघाया कसा पडतोय ते. उकडा लोताना खूप गाढव पाहिलीच मी. कुस्त्या खेळतोय. चाकरासने असं कुठे खायला मिळतंय व ह्याच्या गत. ह्याचं न्यार काम हाय. पाडल्याने सख्याला लई खूप होती त्याला. गर्वाचं घर खाली. अव एक ठाक मारली तेव्हा झाला उपराटाच्या चिपराटा. लावलं डोळा आभाळाकडे. कुस्ती हारलास तू सखा. होय चंद्र, आज कुस्तीत हारलो मी. असं कसं झालं? आता नाही जमणार चंद्रा. बावळट आहे. म्हण बापडे, तूच म्हणायची राहिली होतीस. सगळं गाव म्हणतंयच. बावळट नसतो तर अशी पोटावरी चाकरी करीत का राहिलो असतो? सखा, एकदा पडलास तर इतका निराश झालास? जन्मभर आपल्याच खातोय की. जन्म संपला एवढ्यात? संपेल केव्हा तरी असाच रखडत. अजून काय झालंय रे तुझं? लग्न सुद्धा झालं नाही. ते कधीच होणार नाही. कोण करणार माझं लग्न? लग्न करावं लागत नाही, ते आपोआप होतं. मी करीन तुझं लग्न. तुझं होऊ दे, मग बघू. माझं तुझं एके दिवशी, एका मुहूर्तावर, एका मांडवात, एका बोहल्यावर. म्हणजे बघतोयस काय असा? पाहिली नव्हतीस कधी आपली कारभारी? चंद्रा, काय बोललीस? न बोलता तुला कळे ना, म्हणून बोलले. पण बापूरावांना आणले ना तुझ्यासाठी? माझ्यासाठी? मी काय शेळीचं पोर आहे तेव्हा कसाही बोलवलंय माझी मान कापायला? नाही चंद्रा, हे होणार नाही. बघेन कसं होत नाही ते. पण तू मात्र माघार घेऊ नकोस. चंद्रा, साहेब, खेड्यातलं आयुष्य मोठं रोमॅन्टिक असतं. खेड्यातला सावकार म्हणजे राजाच असतोय की. राजाची लेख मिळतेच ना बा आपणास.
साहेब पाहुणं सरकार काय बूट अक्षी चक झाला या मग एक मागणं आहे पायाजवळ काय आपल्या मांडवातच माझ्या डोक्यावर बी पडू देत की तांबड तांदूळ या वया पण ते डोक्यावर राहतील का घसरून पडतील ना खाली चहा आणलाय मग आम्ही जातो थँक्यू हॅव युअर सीट प्लीज मला इंग्रजी येत नाही काय करायची इंग्रजांचं राज्य गेले आता हो स्वीट चहा आपण केला वाटतं नाही मग आईनं बरा झालाय आपण घे ना चहा मी चहा घेत नसते मग दूध घेते हो तरीच तब्येत जरा हेल्थी आहे साहेबांचं राज्य गेलंय ना हो 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 आय एम सॉरी हा अहो तुम्ही बसा ना कशाला जरा बोलूया आपण बोलतो आहोतच की नाही म्हणजे एकाने बसून आणि एकाने उभारून बोलायचं म्हणजे जरा अवघडल्यासारखं होते हो बसले तरी तसंच वाटेल मला तुम्ही फार शाय बुवा खेड्यातल्या मुली साय साय नाही शाय शाय म्हणजे काय अप्रोप्रिएट मराठी हो लाजऱ्या शहरातल्या निर्लज्ज असतात नाही नाही त्या जरा म्हणजे फ्री नेचर्ड म्हणजे मोकळ्या असतात त्या मग घरधनीन शहरातल्या आणा ना अहो तुम्ही रागावत काय नाही बाई रागू कशाला अहो घरधनी मला खेड्यातलीच हवी हो पुरुष इच्छेला येईल तिच्याशी लग्न करू शकतो कपाशी मोकळी झाली ना नाही करतो ना पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मला खेड्यातल्या जीवनाबद्दल भयंकर जिव्हाळा आहे तुम्ही ही कादंबरी वाचलीत का उघड्या जगात नाही बाई जरूर वाचा अतिशय थ्रिलिंग आहे खेड्यातली एक सत्य कथा ह्याच्यात अहो परत अशीच भेट होईल की अहो तुमचा तो सखाराम कुस्तीत पडला म्हणे तुम्ही कुस्ती केली का त्याच्याशी तो काय माझी कुस्ती करतोय मग तुम्हाला काय एवढा आनंद झाला अहो कुस्तीत एकदम पडणारच की तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण ग तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण कानी आलं ग लाडक हासण तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण 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 भर झोक राहिली सवुभी ग ग ग आग ग ग ग ग तुझी राजसवाणी छबी ग ग ग आग ग ग ग ग उकलून ओठ डाळिंबी उकलून ओठ डाळिंबी गुज सांगशी बोलल्या विण गुज सांगशी बोलल्या विण कानी आलं ग लाडक हासण तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण 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 हाती दिला गुलबशी हाती दिला गुलबशी त्या गोड आठवा सरशी त्या गोड आठवा सरशी भरवूनात मी सुखवाशी भरवूनात मी सुखवाशी
सात जन्माचं फेटलं ऋण, सात जन्माचं फेटलं ऋण, फेटलं ऋण. कानी आलं ग लाडक हा सण, तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण, तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण, चांदण, चांदण. फार दिवसांनी गाणं सुचलं रे तुला. नाटकातल्या सारखं नेहमी गाणं म्हणत नाही माणूस. मग आनंद झाला म्हणजे आपोआप सुचतं गाणं. एवढा कसला आनंद झालाय तुला? माझं लग्न ठरलंय. असं? हे कसलं पुस्तक? बापूरावने दिलंय मला. हे वेड्याच्या मागं लागत. बापूराव वेडा आहे. नाहीतर काय, की खेड्यातल्या जीवनाचं पुस्तक त्यांनी मला वाचायला दिलं. म्हणजे सखारामालाही वाचून दाखवावं. अहो वैरण घरी न्यायची आहे मला. नेऊ की मग. आधी ऐक तर बैस. वाचा. ही एक अगदी खरी घडलेली गोष्ट आहे. पात्र खरी आहेत, त्यांची नावं बदलली आहेत. खेड्यातलं जीवन जसंच्या तसं मांडण्याचा लेखिकेने प्रयत्न केला आहे. हो, शहरात खुर्ची टेबलावर बसून. ऐक तर. ऐक तर. चंद्रा अक्का वाचून धावत्यात आणि ह्यो राजागत वैरणीवर पडून ऐकतोया. या थोरा मोठ्यांच्या पोरींचं काही उमगतच नाही बा. अरे वय, पर त्यासनी काय ठावं हे रानातलं गुज. मोठा आकृतच झालंय. आपणासनी काय करायचं हाय? अरे पर उद्या माझं घर पेटेल की या भानगडीनं. आपण काय करणार? छेल बटावची लावणी ऐकलीस ना तू तमाशा? हा हा. अरे फिरत येडी अरे आंधळी असती या पद्या. तुला रे बरे ठाव. म्या बी केली या फिरत. कोणा संग रे? सख्याच्या बहिणी संघ, हौशा संघ. हा, आला का तुला झटका? नग आठवण काढूस. काय भर पडतो यार माझा. वय सावकार लग्नाला तयार होईल हा एकच माझ्या जीवनातला उजेड होता. पण तोही वावटळात विझलेल्या कंदिलासारखा नाहीसा झाला. कुठं जाऊ मी? घरी जायचं तर अधिक दुःखानं निराश्रित झालेल्या आईनं माझ्या पुढे जीभ हसडून प्राण दिला असता. अंधारातच मी पुढं पुढं चालले. जीवाचा अगदी कंटाळा आला होता. पोटात पाप आणि ओठात त्या पाप्यावर वाहिलेल्या शिव्या शाप. नदी तुडून भरून चालली होती. मला वाटलं हे पापी शरीर लुटून द्यावं. त्या क्षणीच आईची, पैलवानीत रंगलेल्या छोट्या भावाची आठवण झाली. पण काय करू, मी शेवटचा निश्चय केला. थांब चंद्रा. का? ही गोष्ट माझ्या नको वाचू चंद्रा. इतका परिणाम झाला तुझ्यावर? या बाईला कळवलं पाहिजे. कुणी रचली ही गोष्ट? हौशा पवार. हौशा पवार? हौशा का? चंद्रा माझी बहिणी अक्का. अक्का जिवंत आहे. तू असाच जा. यात तिचा पत्ता आहे. मी तुला पैसे देते. हौशा पवार कुठे राहतात? वरच्या माळावर पाठी आहे त्यांच्या नावाची. पण हौशा का? पण नाही बिन नाही. अन्याय मग तो राजकीय असो, सामाजिक असो किंवा वैयक्तिक असो, समूळ उखडून काढला पाहिजे. बायका म्हणून दुबळेपणानं मरू नका. स्वातंत्र्याबरोबरच तुमच्या हातातल्या बांगड्या वज्राच्या झाल्यात. खेचून काढा या अन्यायाला. जा तुम्ही सभेची तयारी करा. तासाभरात मी आले. कोण पाहिजे आपल्याला?
हौशा का? कोण? मी तुझा भाऊ सखाराम. सखाराम? सखा, तू एवढा मोठा झालास सखा? नाही अक्का, मी लहानच राहिलो. तू मात्र मोठी झालीस अक्का. सखा, आई समजली असेल. हौशा मेली. नुसती समजली नाही, तुझा शोध काढण्यासाठी देवाघरी निघून गेली. आई ग, त्या अन्नावर मोठा झालास. तुझ्या बहिणीची इज्जत ज्यानं पायाखाली तुडवली. अक्का, मेलेलं अन्न खाल्लंस, दुताटकीत वाढलं. सखा, काकासाहेबासारखे पायगोळ बदमाश जोपर्यंत आहेत तोपर्यंत लोकराज्याचं स्वप्न खरं होणं शक्य नाही. नकळत त्या पाप्याचं अन्न माझ्या पोटात गेलं अक्का. तुझ्या पोटी नुसतं अन्नच गेलं, पण मी त्याचं पाप पोटी वागवलं. देवानं हाक ऐकली आणि ते निष्पाप बाळ पुन्हा आपल्या पदरी घेतलं. 4 आयाबायांनी मला रस्ता दाखवला. सखाराम, स्वप्नात सुद्धा तू दिशील असं मला वाटलं नव्हतं. आता इथंच राहा. मी आरंभलेल्या कार्यात लक्ष घाल. माझ्या पापानं घर बुडलं, मीच ते पुन्हा तुझ्या हातानं उभारीन. मला जे करता आलं नाही ते मी करून दाखवेन अक्का. सखाराम जीवा पवार. पत्र आहे त्यांचं. सखा, ताबडतोब निघून ये. न येशील तर आत्महत्ये वाचून मार्गच राहणार नाही मला. तुझी चंद्रा. कोण ही चंद्रा? त्याची लेख? नाही अक्का, तुझ्या भावाची धनी. मग सांगतो अक्का तुला, आधी मला गेलं पाहिजे. सोडत आता मला. त्याचं वैर मुख्य जनावर पाचून केलंय. आता नाही चिता ठेवणार त्याला. थांब शिवराम, थांब. लई थांबलो, आता नाही थांबणार. काय झालं पिराता? त्या माझा बैल ही घालून ठार मारलाय सावकारानं. आज तो मग सख्यात आलाय. सख्या थांब. सख्या, शिवऱ्या, शिवऱ्या काय करतोय? सावकाराचा यो बैल कुऱ्हाडीने ठार मारतो. कोण बैल? तो शिवऱ्या, अरे तुला माझी. काय झालं पिराता? त्या ठाव नाही तुला? करून सोडून ढांग करतोय. खरंच मला माहित नाही. मुंबईला गेलो तुम्ही. तुझ्या मालकानं बैल मारला माझा. समोरासमोर हात करायचं होतं त्यानं. साखरीच्या म्हाराकडनं करणी केली तुझ्या धन्यानं. धनी 7 जन्माचा वैरी तो. कुराड दे शिवराम. त्या बैला शेजारी त्याचं मड कोण्या कुत्र्या पुढे टाकतो. उद्याच्या उद्या चौकात मांडव उभारला पाहिजे आणि पाहुणे मंडळींची उतरण्याची व्यवस्था भोसल्यांच्या वाड्यात करा. आज येतील ना तुमची मंडळी? वास्तविक यायला पाहिजे होते. उद्या नक्की येतील. बर, पानं मांडल्या ती. हा चला. चला कुठं? जेवायला. वेळेवर आलास. कपडे काढ आणि जेवायला चल. लागला का हौशाचा पत्ता? होय, जिवंत आहे ती. त्या चंद्राच्या लग्नाला. कशी येईल ती? का? गालावरच्या वनाला हात लावून बघ, म्हणजे आठवेल तुला. हा हा, वाघिणीनं पंजा मारला ते म्हणतोस होय? तेव्हा त्या वाघिणीच्या तावडीत तुम्ही सटला. आता तिचा भाऊ आहे तुझी खांडोळ करायला. कुणीतरी डोक्यात वेळ भरवलेली दिसते. आलायस तो चंद्राच्या लग्नाची पोळी खा. पोळी? पोळी खाईन तुझ्या 12 बॅची. हात मागं घे. भलत्या वेळी आडवी नकोस चंद्रा. ज्यानं माझ्या बापाला जन्मभर राबवला आणि माझी जमीन बळकावली, माझ्या बहिणीची आबरू घेतली, तिला देशोधडीला लावली, ज्याला जिता ठेवणार नाही. मी माझ्या वडिलांना मरू देणार नाही. वडील? लाज वाटली पाहिजे आपल्याला वडील म्हणायची. लेख लेख म्हणून जवळ केलेल्या निष्पाप पुरीची आबरू यानं चुरगाळून टाकली. तिनं आडकित्ता मारला. बहिणीच्या आडकित्त्यानं गालावर नुसती जखम झाली, पण भावाची कुऱ्हाड याची मान धरापासून वेगळी केल्यापासून राहणार नाही. बाजूला हो चंद्रा. तुझा राग अनावर झाला असेल तर मला मार. अशराफाला मारायला माझे हात धजत नाही. तू याच बापाची मुलगी, जीव लावून जीव घेणारी जात तुमची. खुशाल बापराव बरोबर लग्न कर, पण लक्षात ठेव, जीवा पवाराच्या वंशासारखा तुमचाही वंश मातीला मिळाल्यापासून राहायचा नाही. सखाराम, 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 सखा, जाऊ नकोस रे. नको आहे, आता माया लावू नकोस. तुझ्या पुण्यानं उगारलेली कुऱ्हाड निखळून पडली. सखाराम,
कुठे चाललं? माझी बहीण गेली तिकडं उघड्या जगात. निमकराम बहिणीच्या शिराचा मोबदल्यातच जगला आणि माझ्यावर सुटला. बाळा बंदूक आण माझी. गोब्या पकड त्याला. खबरदार, तुकडेकडे पाऊल पुढे टाकशील तर काय म्हणलं ते? खाल्लेल्या अन्नानं सखारामाचा मर्दपणा ढासळला. त्याला जे करता आलं नाही ते करणार आहे मी. काय? ते जगू यांच्या नावानं कपाळी लावलेलं कुंकू तुझ्या पोटच्या पुरीचं काही गरिबांचं रक्त आहे. काका या घरात आहे तोपर्यंत कुत्र देखील या घराकडे बघून गुंगणार नाही. जाते मी. चंद्रा कुठे चाललीस? हजारदा सांगितलं आहे तुला की माझे जीवाचे धागे सखारामात गुंतले आहेत म्हणून. त्याच्याकडे जाणार मी. चंद्रा कोणासाठी केलं ते सारं? आता का तळमळता? या हाताने कैकांचे संसार उधळले. आता तुमच्यावर पाळी आली. देवाला 9 लाख शिवळे आहेत. पुरवड्यांनी बापासारखं पुजलं तुम्हाला. धरतीचे लेकर देश घडी लावले. आज तुमचं लेकर प्राण भैरी झालं. देवाघाचा हिशोब चुकता झाला तुमचा. आता कवताळा या श्रीमंतीला आणि सुखानं नांदा या थडग्यात. प्राण निघून गेला या घरातल्या मोकळ्या वाऱ्यावर. श्रीराम